राज्यात महायुतीत भूकंप. पुणे, नवी मुंबई, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती आणि नाशिकमध्ये युती तुटली. आतापर्यंत 7 महापालिकेत युतीला सुरुंग. आदित्य ठाकरेंना स्वतःच्या मतदारसंघात नाराजी दूर करता येईना. वरळीत मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. एबी फॉर्म दिलेले उमेदवार आणि नाराजांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. मनसे मुंबईत 52 जागा लढवणार. मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार. संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली. मंत्री संजय शिरसाटांकडून युती तुटल्याची घोषणा. स्थानिक भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा आरोप. पुण्यात शिवसेना भाजप युती संदर्भात अद्याप निर्णय नाही. उदय सामंतांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची खलबत. बैठकीनंतर सामंत निर्णय जाहीर करणार. मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे काही तास. शेवटच्या दिवशी पालिका यंत्रणांची लागणार कसोटी. मुंबईत भाजपा शिवसेनेचं ठरलं. भाजपा 137 जागांवर लढणार. शिवसेना 90 जागांवर लढणार. ठाण्यात शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप. टेंभी नाका येथे कार्यालयात मोठी गर्दी. एकनाथ शिंदेंकडून स्वतः एबी फॉर्मचं वाटप. नागपूर महापालिकेत भाजप शिवसेनेचं ठरलं. नागपुरात शिवसेनेला 8 जागा देण्याचं निश्चित. रात्री गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय. अमरावतीत भाजप शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेची 25 जागांची मागणी भाजपनं फेटाळली. आता शिवसेना स्वबळावर लढणार. अकोल्यात महायुती फिसकटली. भाजप राष्ट्रवादी एकत्र, तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा. पुणे राष्ट्रवादीत मोठी इन्कमिंग. काल एकाच दिवसात 9 जणांनी हातात बांधलं घड्याळ. सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह स्थानिक नेत्यांचा सहभाग. प्रवीण दरेकरांचे बंधू पालिका निवडणुकीच्या रिंगणात. प्रकाश दरेकरांना भाजपकडून एबी फॉर्म. वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज भरणार. महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय कोणी दिसतच नाही. तटकरेंच्या अवतीभोवती यांचं आयुष्य फिरतंय. अदिती तटकरेंनी थोरवेंना सुनावलं. एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भीमनरावांची नियुक्ती. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी. कुलदीप सेंगरला जामीन नाहीच. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. रेल्वेचे अॅप रोखणार. प्रवाशांची बनवाबनवी. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं पाऊल. भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा. मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजनाही. भारतीय सैन्याची लढाऊ क्षमता वाढणार. 79,000 कोटींच्या सामग्री खरेदीला हिरवा कंदील. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही. अन्यायाचा मुकाबला करणं हेच धर्माचं पालन. महंत रामगिरी महाराजांचा शिर्डीतून संदेश. 15 वर्षे सुरक्षेची हमी. युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेचा युक्रेन समोर प्रस्ताव. पुतीन यांचं नोव्हगोराड येथील निवासस्थान युक्रेनकडून लक्ष. 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा जियांचं निधन. ढाब्यात वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय महिला संघाचेच वर्चस्व अपेक्षित. श्रीलंकेविरोधात आज 5वा आणि अखेरचा T20 सामना. मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक. आयसीसीचा शेरा. 1 दोषांकही जमा.